मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी गणित त्रिमितीय आकार 3 डायमेन्शनल शेप्स। त्रिमितीय आकार यामध्ये मागील भागामध्ये आपण चितींविषयी माहिती घेतलेली आहे। तर चिती म्हणजे काय? तळाशी लंब व आयताकृती पृष्ठे असणाऱ्या आकृत्यांना चिती असे म्हणतात। प्रिझम्स। So in the last video we have learned about prism. So all the faces of a prism are perpendicular to the base and their faces are rectangular. For example, cube घन, त्रिकोणी चिती triangular prism, वृत्तचिती सिलेंडर, पंचकोनी चिती पेंटागोनल प्रिझम एक्सेट्रा। तर याविषयी आपण मागील भागामध्ये या चितींची प्रत्येक प्रकारच्या चितींची शिरोबिंदू, कडा व पृष्ठ याविषयी माहिती घेतलेली आहे। चितींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चितीच्या तळाचा व वरचा पृष्ठभाग हे सारखे असतात। बघा, प्रिझम किंवा क्यूब, वृत्तचिती, पंचकोनी चिती तळाचा म्हणजे बेस आणि टॉप हे जे फेसेस आहेत हे काय आहेत? सारखे आहेत। दे आर आयडेंटिकल। आता आपण जाणून घेणार आहोत सूची पिरॅमिड्स म्हणजे काय। तर सूची या ठिकाणी तुम्हाला आकृतीत दिसते बघा, त्रिकोणाकृती पृष्ठ आपल्याला दिसून येतात। तर सूचीची उभी पृष्ठे ही त्रिकोणाकृती असतात। The standing faces of a pyramid are triangular. तर सूचीची उभी पृष्ठे ही त्रिकोणाकृती असतात। आपण आता बघूया त्रिकोणी सूची। त्रिकोणी सूची, पंचकोनी सूची, चौकोनी सूची, तर हे नाव या सूचीला कशावरून मिळालेलं असतं? तर द नेम ऑफ अ प्रिझम ऑर पिरॅमिड। आपण सूची म्हटलं किंवा चिती म्हटलं, त्रिकोणी चिती किंवा त्रिकोणी सूची, पंचकोनी सूची, पंचकोनी चिती। So the name of a prism or a pyramid depends upon the shape of its base. तर चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरून त्या आकृतीचं नाव ठरत असतं। आता चितीचा तळाचा आणि वरचा पृष्ठभाग हे सारखे असतात हे आपण बघितलं। पण सूचीचं वैशिष्ट्य म्हणजे सूचीचा तळाचा पृष्ठभाग हा ज्या आकाराचा असतो त्याच्यावरून त्याचं नाव ठरतं, मात्र उभी पृष्ठ ही त्रिकोणाकृती असतात। ट्रायंग्युलर पिरॅमिड, त्रिकोणी सूची। आता या त्रिकोणी सूचीचे शिरोबिंदू किती आहेत बघूया आपण। ए, बी, सी, डी किती शिरोबिंदू आहेत? 4। बघा, ए, बी, सी, डी हे 4 शिरोबिंदू आहेत। आता कडा बघा किती आहेत? रेख ए बी, रेख बी सी, रेख सी ए, रेख ए डी, रेख बी डी किंवा रेख डी बी आणि रेख डी सी। म्हणजेच एकूण किती कडा दिसत आहेत आपल्याला? एकूण कडा त्रिकोणी सूचीला 6 असतात। टोटल एजेस इज इक्वल टू 6 फॉर अ ट्रायंग्युलर पिरॅमिड। 4 व्हर्टायसेस, 6 एजेस। ही आहे त्रिकोणी सूचीची घडणी म्हणजे नेट। अशा प्रकारे आकार कापून आपण त्याची ही त्रिकोणी सूची बनवू शकतो।
आता या त्रिकोणी सूचीचे पृष्ठ किती आहेत ती आपण बघणार आहोत. त्रिकोणी सूचीची पृष्ठ आपण बघणार आहोत. बघा, त्रिकोणाकृती असतात उभी पृष्ठ, हे आपण बघितलं. तर त्रिकोण BAD, बघा कुठला आहे BAD. त्रिकोण BDC हा तळाचा त्रिकोण, त्रिकोण ADC हा बाजूचा, आणि एक मागे त्रिकोण आहे ABC, म्हणजेच एकूण 4 पृष्ठ आहेत, 4 फेसेस. Let's see a triangle BAD with the help of triangles. Triangle BDC खालचा, triangle ADC आणि triangle ABC the back side. So total faces for a triangular pyramid is equal to 4. त्रिकोणी सूचीला 4 पृष्ठ असतात. आता या त्रिकोणी सूचीचं वरचं टोक सुई सारखं असतं. सुई म्हणजेच सूची, आणि त्यावरून ही नावं पडली आहेत त्रिकोणी सूची, चौकोनी सूची, पंचकोनी सूची इत्यादी. तर तळ त्रिकोणी आहे आणि म्हणून नाव काय आलं त्रिकोणी, आणि वरचा जो भाग आहे म्हणजेच वरचं टोक जे आहे ते सुई सारखं आहे, म्हणून त्यावरून नाव पडलं त्रिकोणी सूची. हा बघा प्रिझम, हे याचं उदाहरण, दैनंदिन जीवनातील आपली ही उदाहरणं. पुढची आहे चौकोनी सूची. आता चौकोनी सूची पुन्हा वरचं टोक बघा सुई सारखं आहे, मात्र तळाचा पृष्ठभाग तुम्ही निरीक्षण केलं तर काय दिसतोय बघा आपल्याला, हा काय दिसतोय, चौकोन दिसून येत आहे. या आकृतीत ही आपल्याला नेट दिसते, घडिणी दिसते बघा. वरचे उभी पृष्ठ जी आहेत ती त्रिकोणी आहेत, पण तळाचा पृष्ठभाग हा चौकोनी आहे. सो द बेस ऑफ दिस स्क्वेअर पिरॅमिड इज इन स्क्वेअर शेप. आता या चौकोनी सूचीची आपण शिरोबिंदू, कडा याविषयी माहिती घेणार आहोत. शिरोबिंदू किती आहेत बघूया आपण. A, B, C, D, E. A हे वरचं टोक आणि खालचे चौकोनी हे 4 शिरोबिंदू, म्हणजेच एकूण 5 शिरोबिंदू आहेत चौकोनी सूचीला. कडा, एजिस किती आहेत बघूया. रेख AB, रेख AC, रेख AD, रेख AE. ओके, म्हणजे ह्या वरच्या 4 झाल्या. आता बघा रेख BD, रेख DC, रेख CE आणि रेख EB, म्हणजेच एकूण कडा 8. सो सेगमेंट AB, सेगमेंट AC, सेगमेंट AD and segment AE, and downwards at the base segment BD, DC, CE and BE. So total 8 edges for this quadrangular pyramid. Now let's count the faces for this quadrangular pyramid. चौकोनी सूचीचे आपण पृष्ठ किती आहेत ती बघणार आहोत. पृष्ठे का स्क्वेअर BDCE बघा कुठला आहे, तळाचा. बेस चौकोनी आहे, चौकोन BDCE, स्क्वेअर BDCE. नेक्स्ट ट्रायंगल BAD, see here BAD. Next triangle DAC, DAC. Third one triangle AEC, AEC. हा ट्रायंगल झाला. आणि आता हा ट्रायंगल राहिला, ट्रायंगल ABE.
E. Okay. So 4 triangles and 1 base, that is square. So total faces for this quadrangular pyramid is equal to 5. चौकोनी सूचीला एकूण 5 पृष्ठ असतात. चौकोनी सूचीची पृष्ठ आपण बघणार. चौकोन PDCE तळाचं पृष्ठ जे चौकोनी आहे. आता उभी पृष्ठ जी आहेत ती त्रिकोणी आहेत. पहिलं त्रिकोण AEB, त्रिकोण ACE, त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC. तर अशा प्रकारे चौकोनी सूचीला एकूण 5 पृष्ठे असतात. पुढची आहे पंचकोनी सूची. पेंटॅगोनल पिरॅमिड ही त्याची घडणी आहे. नेट पंचकोनी सूचीचे शिरोबिंदू बघूया किती आहेत. बघा A, B, C, D, E म्हणजेच आणि F. एकूण किती शिरोबिंदू आहेत. 6 शिरोबिंदू आहेत. पंचकोनी सूचीला एकूण 6 शिरोबिंदू आहेत. कडा बघूया किती आहेत. रेख AB सेगमेंट AB, रेख AC सेगमेंट AC, AD, AE, AF. ओके. ह्या वरच्या झाल्या, उभ्या झाल्या कडा. आता खालच्या बघा. रेख BC, CD, DE, EF and BF किंवा FB. एकूण किती आहेत मोजा बघूया. येस, एकूण कडा 10. पंचकोनी सूचीला a pentagonal pyramid has 10 edges. 10 कडा आहेत. आता या पंचकोनी सूचीची पृष्ठ किती आहेत ती आपण बघणार आहोत. त्रिकोण ABC, त्रिकोण ACD, पुढचा त्रिकोण त्रिकोण ADE, त्रिकोण AEF आणि त्रिकोण AFB. AFB म्हणजेच हे वरचे आपल्याला 5 त्रिकोण आणि काय आहे बघा. खालचा आहे एक पंचकोन BCDEF. हा एक पंचकोन. एकूण 6 पृष्ठ आहेत. लेट्स सी हियर. ट्रायंगल हा मागचा ट्रायंगल ACD, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ADE साइडचा, AFE किंवा AEF, AFB आणि पेंटॅगॉन BCDEF. सो पंचकोनी सूचीला एकूण 6 पृष्ठे असतात. तर अशा प्रकारे आपण या पंचकोनी सूची, चौकोनी सूची याची पृष्ठ, कडा, शिरोबिंदू याविषयी माहिती घेतली. आता बघूया आपण कोन. बऱ्याच वेळेला तुम्ही सर्कस मध्ये असलेल्या विदूषकाच्या डोक्यावर अशा प्रकारची ही कॅप बघितली असेल. क्लाउन्स कॅप in the circus. You have seen it many times. So it is in cone shape. किंवा तुम्ही आईस्क्रीम खाता तो आईस्क्रीमचा कोन. बरोबर. तर ही आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण ही उदाहरणं बघतो. तर या कोनाचे शिरोबिंदू किंवा कडा किंवा पृष्ठ किती आहेत. थोडासा विचार करा. तर ही विदूषकाची जी टोपी असते तिचा हा तळाचा वर्तुळाकार भाग
हा बंद नसतो, उघडा असतो. बघितले तुम्ही? किंवा बर्थडेला अशा प्रकारे टोप्या आपण घालतो, हो ना? तर ही आहे कोणाची घडणी. तुम्ही अशा प्रकारे हे कापून घ्या एका याने आणि त्याने हा कोन तयार करण्याचा प्रयोग करून बघा. तर हा जो कोन आहे त्याला शंकू असं म्हणतात. कोन त्याला आपण काय म्हणतो मराठीत? शंकू असं म्हणतो. तर ही शंकू म्हणजेच विदूषकाची टोपी किंवा आपला आईस्क्रीमचा कोन. हा शंकू जो आहे या शंकूच्या आकारावरून त्याचे आपण शिरोबिंदू, वक्रपृष्ठ किंवा कडा किती आहेत ते बघणार आहोत. तर शंकूला एक शिरोबिंदू आहे. कुठला आहे शिरोबिंदू? हा वरचा. त्यानंतर हे जे आहे हे आपण बघितलं आता घडणीमध्ये वक्रपृष्ठ होतं. ही कडा झाली एक ही वर्तुळाकार कडा आहे. बघा, ही कडा झाली आणि पृष्ठ आहेत किती? 2. एक हे वर्तुळाकार आणि एक हे वक्रपृष्ठ. So faces 2, one curved surface and one this circular flat one. Vertices 1 and edges 1, that is this circular edge. तर हे झाली शंकू आणि शंकूच्या कडा, पृष्ठ आणि शिरोबिंदू आपण बघितले. एक्झाम्पल्स ऑफ कोन शेप, दॅट इज शंकू. अशा प्रकारचं हे खेळणं तुम्ही बघितलं असेल, आपला आईस्क्रीमचा कोन किंवा ही टोपी. तर हे झाले कोन किंवा डोसा तयार केल्यानंतर तो अशा प्रकारे शंकू शेपात ठेवला जातो. नेक्स्ट आहे गोल. आता गोल म्हणजे स्पियर. बालमित्रांनो, लाडू किंवा बॉल तुम्ही रोज आपण बघतो. ही लाडू, बॉल किंवा गोळाफेकीचा चेंडू हे सगळे आहेत गोल. आता या गोलाला शिरोबिंदू आहे का? नाही. सो व्हर्टेक्स 0. एजिस 0. कडा पण नाहीये गोलाला कडा आणि शिरोबिंदू नसतात. आणि पृष्ठ आहे एकच वक्राकार पृष्ठ असते. आपण वृत्तचिती, घन, इष्टिकाचिती, सूची, त्याचबरोबर पंचकोनी सूची, षटकोनी सूची, गोल, शंकू इत्यादी त्रिमितीय आकारांचा अभ्यास केलेला आहे. या विविध आकाराच्या वस्तू, त्यांना असणारे शिरोबिंदू, कडा, पृष्ठ हे किती आहेत हे एका टेबलच्या म्हणजे सारणीच्या सहाय्याने आपण आता एकत्र अभ्यासणार आहोत. आकार घनाचा आकार हा आहे. या घनाच्या आकाराच्या वस्तू आपण डोळ्यासमोर आणायच्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याला असणारे शिरोबिंदू, कडा, पृष्ठ आपण लिहू शकतो. ही आहे वृत्तचिती. शंकू म्हणजेच कोन, पंचकोनी सूची, पेंटॅगोनल पिरॅमिड, षटकोनी सूची, हेक्झॅगोनल पिरॅमिड, पंचकोनी चिती, पेंटॅगोनल प्रिझम, षटकोनी चिती, हेक्झॅगोनल प्रिझम. आता घनाला शिरोबिंदू किती आहेत बघा. या ठिकाणी आपल्याला डायस तुम्ही डोळ्यासमोर आणा. वरचे 4 आणि हे खालचे 4 म्हणजे एकूण 8 शिरोबिंदू. कडा वरील 4, खालच्या 4 आणि मधल्या या उभ्या 4 म्हणजेच 12 कडा. आणि पृष्ठ किती आहेत? समोरासमोरील पृष्ठ समान, एकूण 6 पृष्ठे. वृत्तचितीला शिरोबिंदू 0, शिरोबिंदू नसतो, त्याला कॉर्नर नाहीये.
त्यानंतर कडा, कडा किती आहेत बघा, 2. ही एक कडा आणि ही एक कडा. आणि पृष्ठ 2, वरचा आणि खालचं एक एक पृष्ठ आणि हे एक वक्राकार पृष्ठ, एकूण 3 पृष्ठे. शंकू, शंकूला शिरोबिंदू 1, कडा 1 आणि पृष्ठे 2, खालचं एक सपाट आणि हे वक्राकार. पंचकोनी सूची, शिरोबिंदू बघा, वरचा 1 आणि हा खालचा काय आहे, पंचकोन आहे, म्हणजेच हे 5 शिरोबिंदू म्हणजे एकूण 6 शिरोबिंदू. कडा किती येणार आहेत बघा, 10. 1 2 3, ह्या खालच्या 5 आणि वरच्या या 5 म्हणजे एकूण 10 कडा. आणि पृष्ठ, आता सूचीची पृष्ठ त्रिकोणाकृती असतात, तर ही वरची 5 आणि खालचं एक पंचकोनी एक पृष्ठ म्हणजे एकूण 6 पृष्ठे. षटकोनी सूची, वरचा एक शिरोबिंदू आणि खालचे षटकोनाचे 6 म्हणजे एकूण 7 शिरोबिंदू. कडा षटकोनी आहे, म्हणजेच या 6 आणि खालच्या 6 म्हणजे एकूण 12 कडा. आणि पृष्ठ, वरचे 6 उभे त्रिकोण आणि खालचा एक षटकोन म्हणजे एकूण 7 पृष्ठे. आता चिती, पंचकोनी चिती काय आहेत बघा, शिरोबिंदू हे वरचे 5 आणि खालचे 5 म्हणजे 10 शिरोबिंदू. कडा किती येणार आहेत, वरच्या 5, खालच्या 5 आणि उभ्या 5 म्हणजे एकूण 15 कडा. आणि पृष्ठ आयताकृती पृष्ठ आहेत, वरची उभी 5 आणि पंचकोन वरचा आणि खालचा, तळाची आणि वरचा एकदम टॉप आणि बेस, ही 2 पृष्ठ आणि ही 5 म्हणजे एकूण 7 पृष्ठे. षटकोनी चिती, शिरोबिंदू 6 आणि 6 म्हणजे एकूण 12 शिरोबिंदू. कडा षटकोन, वरचा एक षटकोन म्हणजे 6 कडा, खालचा एक षटकोन 6 कडा आणि उभ्या या 6 कडा म्हणजे एकूण 18 कडा. आणि पृष्ठ किती येणार आहेत बघा, ही आयताकृती 6 उभी पृष्ठ, वरचं एक आणि खालचं एक म्हणजे एकूण 8 पृष्ठे. तर अशा प्रकारे हे टेबल आपण आकृतीत समोर काढून त्यानुसार शिरोबिंदू, पृष्ठे आणि कडा यानुसार हे टेबल आपण पूर्ण करू शकतो. तर फाइंड द करेक्ट शेप फ्रॉम द 3 पॉसिबिलिटीज. आपल्याला डाव्या बाजूला पृष्ठ संख्या, कडांची संख्या व शिरोबिंदूंची संख्या दिलेली आहे. त्यांच्याशी जुळणारी योग्य घनाकृती बाजूच्या 3 आकृत्यांमधून आपल्याला निवडायची आहे. त्याचबरोबर योग्य नाव त्या आकृतीला आपल्याला द्यायचं आहे. पहिला आहे 8 शिरोबिंदू, 12 कडा आणि 6 पृष्ठे. कोणत्या आकृतीला यापैकी असणार आहेत? येस, घन म्हणजेच क्यूब. A cube has 8 vertices, 12 edges and 6 faces. Second one, 6 vertices, 9 edges and 5 faces. 5 पृष्ठे, 9 कडा, 6 शिरोबिंदू. कोणत्या आकृतीला असतात? येस, ही आकृती आहे त्रिकोणी चिती, ट्रायंग्युलर प्रिझम. 6 vertices, 9 edges and 5 faces. 5 faces, 8 edges and 5 vertices. 5 शिरोबिंदू, 5 पृष्ठे आणि 8 कडा. कोणत्या आकृतीला असणार आहेत? ही आहे चौकोनी सूची, क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. 5 पृष्ठे, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू. 4 faces, 6 edges, 9 and 4 vertices. 4 पृष्ठे, 6 कडा आणि 4 शिरोबिंदू. बघा, 4 शिरोबिंदू, 4 पृष्ठे आणि 6 कडा. कोणत्या आकृतीला आहेत? ही आकृती आहे त्रिकोणी सूची, ट्रायंग्युलर पिरॅमिड.
triangular pyramid. 7 faces, 15 edges and 10 vertices. 10 शिरोबिंदू, 15 कडा आणि 7 पृष्ठे. ही आकृती आहे पंचकोनी चिती, पेंटॅगोनल प्रिझम. पेंटॅगोनल प्रिझम, आयताकृती पृष्ठे. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत, किती कडा आहेत आणि किती पृष्ठ आहेत त्यानुसार त्या आकृतीला नाव देता आलं पाहिजे, ती आकृती ओळखता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, नेट्स मॅच each of the following 3D shapes to the appropriate net. काही घनाकृती आपल्याला दिलेल्या आहेत. प्रत्येक घनाकृतीची असणारी घडणी जी आहे तिच्याशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिली आकृती कोणती आहे बघा, घन. घनाची घडणी कोणती येणार आहे बघा, येस, फर्स्ट वन सी. दुसरी आकृती आहे चौकोनी सूची. चौकोनी सूचीची घडणी कोणती आहे, येस, ए. तिसरी इष्टिका चिती क्युबॉइड. क्युबॉइडची घडणी डी. फोर्थ वन काय आहे, ही त्रिकोणी सूची. आता या त्रिकोणी सूची म्हणजे ट्रायंग्युलर पिरॅमिड, याची घडणी कोणती येणार आहे, ई. फोर्थ ई. वृत्तचिती पाचवी आहे, वृत्तचितीची घडणी या ठिकाणी म्हणजेच एफ. आणि सिक्स्थ वन आहे त्रिकोणी चिती आणि याची घडणी आहे बी, 6B. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक घनाकृतीशी तिच्या घडणी सोबत जोड्या जुळवता आल्या पाहिजे. तर अशाच प्रकारे त्रिमितीय आकाराच्या तुम्ही नेट्स तयार करा आणि त्या आधाराने ती घनाकृती तयार करा. तिचे शिरोबिंदू, कडा आणि पृष्ठे बरोबर आहेत याचा पडताळा घ्या. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.